पिताश्री, मी आपल्याजवळ अत्यंत महत्त्वाचे बोलायला आलो आहे। तक्ष, मी तुझ्यासाठी काय करावे? पिताश्री, मी माझ्या कन्यांचा विवाह करण्याचे ठरवले आहे। उत्तम निर्णय आहे। होय, प्रजापती असलो तरी मी त्यांचा पिता आहे आणि त्यांच्या भविष्याचा विचार करता मला चिंता वाटते आहे। मी समजू शकतो, पण तुझ्या कन्या अत्यंत गुणी आहेत। तू घोषणा करावयाचा अवकाश अत्यंत गुणीवर स्वतःहून चालून येतील। परंतु मला अशी कोणतीही घोषणा करायची नाही, तसेच त्यांचे स्वयंवरही मांडायचे नाही। मग तुझी काय इच्छा आहे? आपणच माझ्या कन्यांसाठी उत्तम असे वर सुचवावेत। आपण माझ्या कन्यांचे पितामह आहात। आपण योग्य असाच निर्णय घ्याल याची मला शाश्वती आहे। तुझी जशी इच्छा आहे तसेच घडेल। माझे इथे येणे सफल झाले आहे। आधी मला सांग, तुला सर्व कन्यांचा विवाह करावयाचा आहे? सती सोडून इतर सर्व कन्यांचा विवाह करायचा आहे। असे का? सती अजूनही लहान आहे। सगळ्यांचा विवाह झाला की सतीच्या विवाहाबद्दल मी विचार करेन। जशी तुझी इच्छा। मला वाटते तू तुझ्या कन्यांचा विवाह सप्तर्षी आणि चंद्रदेव यांच्याशी करावा। आपण अत्यंत उत्तम असेच वर सुचवले आहे। सप्तर्षी हे अत्यंत तेजस्वी आणि विद्वान असे ऋषी आहेत। तसेच चंद्रदेव हे रूपवान असे वर आहेत। मला हा प्रस्ताव आवडला आहे। असे असले तरी सुद्धा तू प्रसूती आणि कन्यांशी बोलावे। आपण इतके योग्य असे सुचवले आहे, मग आता ह्यापेक्षा उत्तम ते काय असेल? माझ्या सर्व मुली विवाहानंतर सुखी होतील यात शंका नाही। तर मग कन्येचा पिता म्हणून तू सप्तर्षी आणि चंद्रदेव यांच्याकडे विवाहाचा प्रस्ताव रीतीप्रमाणे घेऊन जावा। होय पिताश्री, आज्ञा असावी। जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीत गौतमीची, पंचानना विश्व निमांतकारी, तुझ वीण शंभो मज कोणतारी। वैराग्य योगी शिवशूलपाणी, सदा समाधी निज बोधवाणी, उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मज कोणतारी। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.